मूवी रिलीज होते आणि काही ठरलेले लोक चिडायला लागतात. ट्रेलर येतो, प्रॉब्लेम. आर्मी स्ट्रॉंग दिसते, प्रॉब्लेम. इंडिया असेट करतं, प्रॉब्लेम. आज प्रश्न मूवीचा नाही, प्रश्न आहे भारतात स्ट्रॉंग नरेटिव्ह परवडत नाहीये का? आज हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ज्यांना लेक्चर नको, लॉजिक, क्लॅरिटी आणि ठाम भूमिका पाहिजे. सगळ्यात आधी समजून घेऊया, लेफ्ट विंग मंडळी ह्या मूवीवर खरंच नाराज आहेत का? प्रोपेगंडा टॅग सगळ्यात सोपी पळवाट आहे. जेव्हा स्टोरी इंडियाला स्ट्रॉंग दाखवते तेव्हा लगेच लेबल चिकटवलं जातं, प्रोपेगंडा. आर्मी पॅट्रियोटिक, प्रोपेगंडा. टेररिस्ट कंडेम, प्रोपेगंडा. नॅशनल इंटरेस्ट फर्स्ट, प्रोपेगंडा. मग प्रश्न असा आहे, वीक इंडिया दाखवणं प्रोपेगंडा नाहीये का? ओव्हर नॅशनलिझमचा आरोप, पण नॅशनलिझम म्हणजे काय? लेफ्ट विंग म्हणतं मूवीमध्ये नॅशनलिझम जास्त आहे, पण थांबा, ज्या देशामुळे तुम्ही बोलू शकता, ट्विट करू शकता, प्रोटेस्ट करू शकता, त्या देशावर प्रेम करणं कधी गुन्हा ठरलंय? नॅशनलिझम हा क्राईम नाही, तो ऑब्लिगेशन आहे. विलनसाठी सिंपती नाही म्हणून प्रॉब्लेम. लेफ्ट इकोसिस्टीमला विलन नाही, विक्टीम पाहिजे. त्यांचं बालपण वाईट होतं, त्याला सिस्टीमने फेल केलं, तुम्हीच अंडरस्टूड होता. अरे, देश तोडणारा इनोसंट आणि लोक मारणारा हा मिसअंडरस्टूड नाही, तो गुन्हेगारच आहे. आर्मी इंटेलिजन्स एजन्सी पॉझिटिव्ह दाखवल्या, हे लेफ्ट विंगला खुपतं, कारण त्यांच्यासाठी सस्पिशियस ही आयडिओलॉजी आहे आणि ट्रस्ट हा क्राईम. आता खरं आहे का? राईट विंग ऑडियन्स या मूवीला डिफेंड करतं. राईट विंग साठी नेशन हा फर्स्ट स्लोगन नाही, तो सर्व्हायवल प्रिन्सिपल आहे. तुम्ही डिबेट करू शकता कारण सीमेवर कोणतरी उभा आहे. मूवी स्ट्रेट फॉरवर्ड सांगते, देश नसेल तर डिस्कोर्स नाही. लेफ्ट विंगला वाटतं सगळे इक्वल असतात, सगळ्या बाजू ऐकल्या पाहिजेत, पण युद्धाच्या वेळी मॉरल सेमिनार चालत नाहीत. जे मारायला येतात आणि जे वाचवायला उभे आहेत ते समान नसतात. आज इंडियन सिनेमामध्ये स्ट्रॉंग हिरो दाखवला, कॉन्फिडन्स हिरो दाखवला तर लगेच टॉक्सिक. हिरोला वीक, कन्फ्यूज, अपोलॉजेटिक बनवलं, हाच आजचा सेक्युलर फॉर्म्युला आहे. पण राईट विंग म्हणतं क्षमस्व म्हणणारा नाही, संरक्षण करणारा हिरो पाहिजे. लेफ्ट विंगला कल्चरल कॉन्फिडन्स म्हणजे हेट्रेड वाटते, पण सत्य काय? जो स्वतःची ओळख नाकारतो तो दुसऱ्यांची ओळख निगेट करतो. मूवी शेम करत नाही, मूवी स्पाइम डेव्हलप करतो. आता ऐका, एक गोष्ट मी स्पष्ट सांगेन, ही मूवी फ्लोलेस मास्टरपीस नाही. काही सीन ओव्हर ड्रॅमॅटिक असतील, काही डायलॉग्स लाऊड असतील, पण प्रत्येक नॅशनलिस्ट स्टोरीला डेंजरस म्हणणं ही इंटेलेक्च्युअल होनेस्टी नाही. डिसएग्री करा, डिबेट करा, पण कॅन्सल कल्चर हे आर्ग्युमेंट नाही. आज इंडिया बदललाय, अपोलॉजी मोडमध्ये नाही, परमिशन घेत नाही, आणि म्हणूनच या मूवीला अटॅक केलं जातं, कारण ती भीतीतून नाही, विश्वासातून बोलते. प्रॉब्लेम मूवीमध्ये नाही, प्रॉब्लेम त्या लोकांमध्ये आहे, तो स्ट्रॉंग इंडिया इमॅजिन करू शकत नाही. ॲग्री असाल तर लाईक करा, शेअर करा, कारण ही नेरेटिव्ह फाईट आहे आणि अशाच ठाम विचारासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.